दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा आषाढी वारी 2026 करता पंढरपूर नगर परिषद प्रशासनानं येणाऱ्या भाविक भक्तांचं वारकऱ्यांचं स्वागतासाठी आणि त्यांचं यात्रा कालावधीमधील जे काही निवास आणि इतर नियोजन आहे ते नगरपालिकेने केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं वाकरी या ठिकाणी पालख्यांची सोय करणे, 65 एकर भक्तिसागर या ठिकाणी वाळवंट आणि शहरातील विविध भागामध्ये सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी नगर परिषद युद्धपातळीवर काम करते. शौचालयाचा विचार केला तर शहरामध्ये 6,500 शौचालयाचे सीट उपलब्ध आपण करून देत आहोत आणि त्याची आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये 2,000 तात्पुरते शौचालय असणार आहेत. वाखरी या ठिकाणी शौचालयाबरोबरच वाखरी पालखी तळाची स्वच्छता, डागडोजी, सुशोभीकरण, शौचालयामध्ये लाईटचा वापर, सोयी सुविधा, त्याचबरोबर महिलांसाठीच्या सोयी सुविधा आम्ही पूर्ण करत आहोत. भक्तिसागर या ठिकाणी सुद्धा सर्व जे काही आमचे शौचालय 1300 शौचालय आहेत त्या 1300 शौचालयांची डागडोजी आमची पूर्ण होत आलेली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचे लिकेजेस देखभाल दुरुस्तीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे. भक्तिसागर या ठिकाणचा जो पालखी तळ आहे त्या ठिकाणची सर्व स्वच्छता, गवत काढणे, खड्डे बुजवणे, रोलिंग करणे इत्यादी कामं सुद्धा अंतिम टप्प्यातून प्लॉटचे नंबरिंग वगैरे तयार झालेले असून 700 प्लॉट यावर्षी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर वाळवंटामधील स्वच्छता सुद्धा प्रगतीपथावरती आहे. शहरातील जे मुख्य मठ असणारे जे मठ बहुल भाग आहेत त्या ठिकाणची सुद्धा स्वच्छता, शहरात पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने आम्ही यात्रा कालावधीमध्ये जवळपास 45 MLD पाणी पर डे उपलब्ध होईल या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पाणी पुरवठ्यासाठी लागणारे आवश्यक सर्व जे काही औषध आहेत त्याची उपलब्धता आम्ही केलेली आहे. शहरामधील जे काही पाण्याच्या टाक्या आहेत त्याची स्वच्छता करून घेतलेली आहे. जे काही लिकेजेस दुरुस्ती आहे ते सुद्धा आमची अंतिम टप्प्यात आलेली आहे. आरोग्याचा विचार केला असता तर आरोग्यामध्ये सुद्धा पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई आमच्याकडून पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये जे काही चेंबर्स आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत त्याची दुरुस्ती करण्याचं आमचं काम प्रगतीपथावर आहे. शहरामधील असणारे रस्त्यावरील खड्डे, त्याचबरोबर जे काही खराब रस्ते आहेत त्याच्यावरती नवीन डांबरीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आता सध्या प्रगतीपथावर आहे. ते काही दिवसामध्ये अंतिम आमच्याकडून होत आहे. नगर परिषद प्रशासन आणि एकंदरीत सर्व प्रशासनाकडून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर स्वच्छ वारी, सुंदर वारी कशी होईल आणि हरित वारीचा सुद्धा आम्ही संकल्प यावर्षी केलेला आहे. जेणेकरून आम्ही येणाऱ्या वारकऱ्यांकडून त्या दिंड्याकडून किमान झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामध्ये आम्ही जवळपास 5,000 झाडे या वारीच्या कालावधीमध्ये 10 दिवसामध्ये येणाऱ्या पालखींच्या वारकऱ्यांमार्फत लावण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे आणि आम्ही तशी तयारी पण केलेली आहे. नगर परिषदेचे 500 कर्मचारी, त्याचबरोबर स्वच्छतेकामी आपण यावर्षी 1,000 कर्मचारी आपण घेत आहोत. शौचालयाच्या सुविधा देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे 350 ते 400 कर्मचारी आहेत आणि याबरोबरच जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमधून सुद्धा आपण स्वच्छतेकामी, जनजागृती कामी जवळपास 350 कर्मचारी आपण घेत आहोत. सध्या अतिक्रमणाची कारवाई आहे. अतिक्रमणाच्या कारवाई करता सुद्धा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या अतिक्रमण निर्मूलनासाठी टीम आपल्याला दिलेल्या आहेत आणि गेल्या 4 दिवसापासून या जिल्ह्यातील टीम शहरातील जे काही रस्ते आहेत ते रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी आणि रस्ते रिकामे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्य रोड सोडून शहरातील इतर भागामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात, उतरतात अशा ठिकाणी जर काही चिखलाची पाऊस आला आणि चिखल झाला तर आम्ही मुरमीकरणाचं टेंडर करून ठेवलेलं आहे. जेणेकरून गरजेनुसार, आवश्यकतेनुसार मुरमीकरण आणि किंवा कुठं कच टाकणे जेणेकरून तिथे चिखल होणार नाही किंवा जो काय वारकऱ्यांची गैरसोय आहे ती कमीत कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.